मागील वर्षीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या इमारतीचे लोकार्पण झाले होते। तेव्हापासून ही वास्तू नेहमीच वादाच्या भोवऱ्यात पाहायला मिळाली। नगर परिषदेच्या इमारतीवर चक्क मधुमाशांनी मोठमोठाले पोळे बनवल्याने नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। जर अनावधानाने मधमाशांचे हे पोळ उठले तर यातून जी परिस्थिती निर्माण होईल ती अतिशय भयावह होऊ शकते। एकीकडे शहरात मुख्याधिकारी बुलडोझर फिरवण्यात व्यस्त असताना दुसरीकडे त्यांच्या नगर परिषदेमध्ये अशा प्रकारे निष्काळजीपणा होत असल्याने याची आता सर्वीकडे चर्चा पाहायला दिसून येते। मधमाशांच्या हल्ल्यात जर एखादी जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक आता विचारताना दिसून येत आहेत। त्यातच प्रसाधनगृहामध्ये देखील पाण्याची समस्या, लाईटीची समस्या मोठीच भेडसावतीये। अनेक ठिकाणी नळ तर आहेत, परंतु त्या नळात पाणीच नसल्याचे चित्र समोर आले। उद्वाहक सुद्धा बंद असल्याने अनेकदा वृद्धांना पायऱ्यांमार्फतच प्रवास करावा लागतोय। वर्षभराच्या आत जर नगरपालिकेचे हे हाल असतील तर पुढे काय, असा प्रश्न आता जनता विचारते। बुलडोझर फिरवणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी जरा नगरपालिकेकडे देखील लक्ष द्यावे, असा संतप्त सवाल नागरिक विचारताय। आता डॅशिंग मुख्याधिकारी याकडे कशा प्रकारे पाहताय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी अनिकेत सुनावणे, ठळक वार्ता, बदलापूर।